नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज घरोघरी गणपती बाप्पा आलेले आहेत. आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि हाच तुमचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी, तुम्हाला थोडंसं हसवण्यासाठी राशीचक्रकार शरद उपाध्ये सर आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. खरं तर एबीपी माझाच्या निमित्तानं आम्ही सगळी वेगवेगळ्या राशींची माणसं एकमेकांच्या राशीला आलेलो आहोत. खरं तर आपल्या कट्ट्यावर खूप खूप स्वागत. आपण सुरुवात करूया. मला म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी बऱ्याच दिवसापासूनचा एक प्रश्न माझ्या मनात होता की तुम्ही जेव्हा लग्न केलं तर त्यावेळेला म्हणजे पहिलीच मुलगी बघितली आणि लग्न केलं का? कारण ज्या प्रत्येक राशीचं तुम्ही जे काही डिसेक्शन करता तर त्याच्यामुळे ते शोधाशोध करण्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मी एकही मुलगी पाहिली नाही. पत्रिका 25 पाहिल्या आणि घरातली माणसं सगळी वैतागली. आणि त्यावेळेचं कसं मुलगी म्हणाली, काय म्हणायचे वडील, ही मॅजिस्ट्रेटची मुलगी आहे, ही जजची मुलगी आहे, का नाही म्हणतो, जजची काय करायचं मला. माझं म्हणणं असं, आता ही जी तरुण मुलं मुली आहेत ही जेव्हा लग्न करतील तर मानसिक, बौद्धिक, लैंगिक 3 संबंध आमच्या शास्त्रकारांनी अतिशय चांगले जुळवायला सांगितलेत. थोडं गंमत म्हणून उदाहरण देतो. मेष राशी म्हणजे एक घाव 2 तुकडे असं आपण म्हणतो. तूळ राशी म्हणजे अतिशय संतुलित, बॅलन्स. एखाद्या मेष राशीच्या मुलीला तुळेचा मुलगा सांगून आला की घरचे लोक म्हणतात, नशिबाने असो तो इतका चांगला मुलगा, आम्ही त्याची माहिती काढली शाळेपासून कॉलेजपासून, अतिशय सज्जन सरळ मार्गे आहे. ती मुलगी म्हणते, बाबा हाच प्रॉब्लेम आहे, मला डॅशिंग, डायनॅमिक, ॲग्रेसिव्ह, केअरिंग पाहिजे, म्हणजे मला कोल्हापुरी लाल रस्सा पाहिजे, हे श्रीखंड आहे. आणि खरोखरच तसं घडतं. आणि मग अनेक मुली, शास्त्र खरं खोटं लांब राहते, लोकांचे प्रॉब्लेम खरे आहेत. मग ह्या मुली किंवा मुलं येऊन जे सांगतात आमची वेवलेंथ अजिबात मॅच होत नाही. आणि काय त्यांना भोगायला लागतं हे मी जेव्हा अनुभवलं तर आमच्या ऋषीमुनींचं मला कौतुक वाटलं, ज्याने हे मॅच मेकिंग सगळं शोधून काढलं. काही प्रश्न आले मॅच मेकिंगवर तर मी जरूर त्याच्यावर बोलेन. पण तेव्हा पत्रिका 25 पाहिल्या आणि मग ही पत्रिका जेव्हा मला वाटलं मिसेस उपाध्यांची की माझ्या टेस्ट ॲट रिक्वायरमेंटला मॅच होते. तुमची रास कोणती आहे? माझी धनु आहे. अच्छा, धनुराशीचे काय वैशिष्ट्य आहे? धनुराशीचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत मोडी माणसं असतात. म्हणून माझ्या बायकोला तो विचारा, ती म्हणेल सकाळी बरे असतात, संध्याकाळी सांगता येत ते काय होईल. पण त्याच वेळी दोन्ही आहेत, गुरुची रास आहे, क्षत्रिय रास आहे, ब्रह्मतेज पण आहे, दोन्ही आहे. पण मूडचा प्रकार का होतो तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे नर्व्हस सिस्टीमवर पडते आणि बाहेरच्या वातावरणाचा लवकर परिणाम होतो. पण एकदा ठरवलं, आता मी जेव्हा नोकरी सोडून ह्यात आलो, माझी किती चेष्टा झाली, काय पोपटवाला पागोटेवाला होतो आहे वगैरे, कारण माझा विषय टेलिकम्युनिकेशन होता. पण एक तर खात्री आणि नरसोबावाडीचा दत्त महाराजांवर अलोट श्रद्धा, त्यांना नमस्कार करून मी चालू केलं. मलाही वाटलं नाही की राशीचक्र एवढं चालेल. पण आता आपले 5051 प्रयोग झाले आणि त्यामुळे 5000चा टप्पा आपण डॉक्टरांचा ओलाटल्यामुळे गिनीजकडे वाटचाल झाली. तर ती नीट जर आपण सगळं आपलं रिडिंग घेतलं, खात्री असली आपल्याला तर हरकत नाही. तर धनु द्विस्वभावी आहे. म्हणून धनुराशीचा मुलगा जर इथल्या कुठल्या मुलींना सांगून आला त्याने एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तो मोडी आहे. तो तुम्हाला सकाळी जाताना सांगेल, हे मी जर लवकर येतो, आपण फिरायला जाऊ, छानपैकी ही साडी नेस, ती साडी ने. त्या बायका बिचाऱ्या तयार होतात. हा कुठून तरी येतो रागावून, टी व्ही एकदम बंद करतो आणि काय करत नाही, झोपून राहतो. मग ते म्हणते, जायचं ना बाहेर, तर घरी गिळायला मिळत नाही का तुम्हाला, असं उलट तिलाच म्हणतो. हे आधी ज्योतिषाने सांगायला पाहिजे. अशा स्वभावाच्या मुलाशी तुला लग्न करायचं, खूप गायडन्सचा उपयोग होतो. तेव्हा मी ते सगळं पाहिलं आणि मला काही कमीपणा वाटलं नाही. हा पोळ या बाईने सांभाळला आहे. नाहीतर धनुराशीचा नवरा सांभाळणं अवघड. त्यांचे मूड्स आणि फार वेगवेगळे असतात. मग मीन कशी आहे, वाईट नाही, पण बुध नावाचा ग्रह जो बुद्धीचा कारक आहे तो ह्या राशीमध्ये निश्चित असतो. त्यामुळे समजुतीचा घोटाळा होणं, कधी कधी गैरसमज होणं, बोलताना कित्येक वेळा अडखळणं, हा यांचा खरा स्वभाव नाही. पण मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. एक उषा नावाची मुलगी होती मीन राशीची. तिचे वडील डॉक्टर. ती येता जाता सगळ्यांना सांगायची, मी उषा, डॉक्टर जोशींची मुलगी, डॉक्टर जोशींची मुलगी. तिची आई तिला एवढंच म्हणली, असं सारखं बोलू नये, चूक आहे ते. एका दिवशी उषा आणि तिची आई रस्त्याने चालले होते. ते एक माणूस जवळ आला, म्हणाला, बाळ तू डॉक्टर जोशींची मुलगी ना? ती म्हणली, मी असं सांगत होते, पण आई म्हणली चूक आहे ते. झाला घोटाळा.
भर रस्त्यात आईची शोभा झाली. आणि एक उदाहरण देतो म्हणजे मेन कळेल. एका शाळेमध्ये मास्तर होते मेनवाले. त्यांचं शाळेतल्याच मास्तरणीशी लग्न झालं. दोघे हनीमूनला जायला निघाले. तर ते फार चांगले असतात ते मेनवाले. ऑफिसात स्टाफ कमी आहे, आता आपण नको हनीमूनला जाऊया. तर त्या शाळेतल्या एक बाई चांगल्या होत्या. त्या म्हणल्या सगळं सवडीने जातात का हनीमूनला, वेळच्या वेळी जाऊन या तुम्ही, तुझ्या शाळेतलं काम मी बघते, असं त्या म्हणाल्या. हे गेले हनीमूनला. 8 दिवसांनी परत आल्यावर तो म्हणल्या स्टाफने एवढी मदत केली आपल्याला, आपण त्यांना पार्टी देऊया. पार्टी देताना, पार्टी झाल्यावर भाषण करताना हा शहाणा मेनवाला त्या बाईकडे बोट करून म्हणाला, आमच्या हनीमूनच्या काळात या बाईने माझ्या बायकोच्या जागे काम केले. शाळेतला म्हणायचंच विसरला. त्यांचा कुठे असा स्वभाव आहे. म्हणून वरवर अजिबात पाहू नका. काही लोक सोयीस्करपणे राशी बदलतात. आता मी मीन चांगली नाही म्हटल्यानं कोणाची मीन असेल, नाही माझी नाही मीन, माझी मेष आहे, असं करू नका. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली आहे. आणि भारतामध्ये साधारणतः 125 कोटी लोक आहेत. आपण राशी 12 आहेत, डिवाईड केलं तर साधारणतः 10 कोटी लोक एका राशीचे आहेत. पण त्या सगळ्यांचा स्वभाव सारखा नसतो. दुसरं असं की राशी भविष्यानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म अमुक वेळेला झाला तर त्या व्यक्तीचा स्वभाव साधारण तसा. म्हणजे मुकेश अंबानींचा जन्म ज्या दिवशी झाला तर त्यावेळेला जी जन्म झालेली मुलं सगळीच काही करोडपती घरात येत नाहीत किंवा तशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व नसतं. तर मग या राशी भविष्याच्या या तत्वाकडे कसं बघतं, म्हणजे विश्वास कसा ठेवायचा त्याच्यावर? चांगला प्रश्न आहे. तुम्ही ज्याला एका दिवशी जन्म म्हणताना, तर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, जन्मवेळेत 24 सेकंदाचा फरक पडला तर आपली रीडिंग 1 दिवसाने चुकतं. मग एका वेळी एकाच ठिकाणी त्याच पर्टिक्युलर मिनिटाला जन्म झाला अशा शोध घेतला सोमण नावाच्या एका ज्योतिषाने. आणि शोध करूनही त्याला एका मिनिटाला हे मुलं जन्मालेलं असं सापडलं नाही. म्हणजे स्त्री बाळंत होत्या का ऑलिम्पिकचा खेळ नाही, हे पिस्तूल मारलं की झालं, दोघांच्या डिलिव्हरी ॲट ए टाईम झाल्या. मध्ये वेळ जातो. आणि आजही जन्मवेळेचे घोटाळे प्रचंड आहेत. एका बाईला लेबर रूममध्ये ॲडमिट केली. त्याच्या नवऱ्याला माहीत होतं करेक्ट वेळ लागते. तो स्टॉपवॉच घेऊन आला आणि त्या बाईने आतून सांगितलं लडका हो गया. आनंदाने दाबल्याने 5:22:56 खुश झाला. त्याला काय दुर्बुद्धी झाली, त्या सिस्टरला म्हणाला कभी हो गया लडका. ते म्हणे अभी कुछ आधा पौना घंटा हो गया. मग तो भडकला. ते म्हणले बघा वेळ ठेवणं आमचं काम नाही, बाळ ते सुखरूप ठेवणं आमचं काम आहे, वेळा वगैरे तुम्ही बघा. आजही हे घडतं. पूर्वीच्या काळी तर काय वेळेचंच नाही. तर पु ल देशपांडेंच्या पत्रिकेबद्दल महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहात खाली काय लिहिले, साल वादग्रस्त आहे. 365 दिवसाच्या कुंडलीला कुठे शोधायच्या. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं कोट्यावधी लोक एका राशीचे आहेत, कोट्यावधी मराठी माणसं आहेत, पण बहुतेक मराठी माणसांचे स्वभाव सारखेच कुठेतरी. कोट्यावधी गुजराती आहेत. मग पटकन गुजराती म्हटलं की आपल्या मनात एक वेगळी कल्पना येते, मराठी म्हटलं की वेगळी कल्पना. तसं हे ढोबळ मानाने धरलं आहे. उरला प्रश्न राशी भविष्याचा. राशी भविष्याबद्दल मी ज्या ज्या चॅनलवर बोललो आहे त्यांना एकच सांगितलं, राशी भविष्य बंद करा पहिलं. काय वाटेल ते लिहितात. परवा एक कुठेतरी मी ऐकलं, सकाळी भविष्य सांगत होता मिथुन राशीच्या लोकांना दुपारी 3 नंतर बायकोचे प्रेम मिळेल. अरे म्हणजे आधी मार मिळेल का काय, असं लिहिलं होतं त्याने. तुम्ही पेपर वाचा ना. आता उद्याच्या पेपरमध्ये बघा, एखादा मनुष्य एका पेपरमध्ये आपलं भविष्य काय वाचतो, शेतीची कामे करण्यास आठवडा चांगला. त्याने गप्प बसायचं की नाही, तो लगेच दुसरा पेपर वाचतो. त्यात लिहिलेलं असतं नाजूक प्रेमसंबंध जुळतील. मग तिसरा वाचतो, त्याच्यात लिहिलेलं असतं मुक्याने कामे करा, बोलण्यापासून नुकसान. लोक गोंधळून जातात. पण मिथूनवाले कधी गोंधळत नाहीत, इंटेलिजंट. तो तिन्हीचा अर्थ असा काढतो, शेतावर जावं, नाजूक प्रेमसंबंध प्रस्थापित करावे आणि मुक्याने कामे करावी. तुमचा भविष्यावर विश्वास नाही म्हणजे? राशी भविष्यावर अजिबात नाही. मग तुम्ही राशीचक्रकार म्हणून तर तुम्ही राशीचे स्वभाव सांगता. नाही, राशीचक्र हा गमतीसाठी प्रोग्राम आहे. पण कन्सल्टंट म्हणून मी जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर स्वतःला म्हणतो त्याहीवेळी माझ्या लक्षात आलं आहे अजून पुष्कळ गोष्टी शोधल्या पाहिजेत. म्हणून आत्ता मी साहेबांना ते सांगत होतो, मी कधीही कुंडलीसाठी या क्षेत्रात आलो नाही. मला अध्यात्मात जास्त रस होता. पण याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही टेलिकम्युनिकेशनमधले इंजिनियर, तज्ज्ञ, एवढे विविध स्वभाव आहेत ना माणसांचे.
त्यावर हा बेतलेला कार्यक्रम आहे, हा भविष्यकथनाचा नाही. एक उदाहरण देतो. आता दिवाळी जवळ येणार ना, तुमच्यापैकी ज्या मुली वृषभ राशीच्या असतील त्या काय करतात की नवऱ्याला अतिशय सुंदरपैकी आधी पहिल्यांदा फर्स्ट ड्रेस अँड देन हां वृषभ तर ड्रेस अँड ॲड्रेस उत्तम पहिल्यांदा छान कपडे बिपडे घालायचे, करंजा तळून काढायच्या, त्या करंजीवर हिरव्या रंगाने नवऱ्याचं नाव लिहायचं, बाजूला सगळी चांदी डेकोरेशन करून त्याला छान नवऱ्याला दिलं. कसला खुश होतो नवरा. पण एखादी वृश्चिकवाली असेल ती आधीच वैतागलेली असते नवऱ्यावर, ती आधी करंजीवर त्याचं नाव लिहिते आणि मग तळायला सोडते. केवढा फरक पडतो ना. म्हणून तुम्ही तर पत्रिका पाहिल्याशिवाय मॅच करूच नका. आणखी एक छोटं उदाहरण देतो म्हणजे कळे. एका नाशिकला एक लग्न समारंभ सुरू होता, सगळे लोक जेवायला बसले होते. तिथे गव्हाची खीर फार आवडते लोकांना. तर जेवण वाढलं, खीर वाढली, वदनी कवळ्या घेता सुरू झालं. लोकांनी जस्ट सुरुवात केली नाही तोपर्यंत एक वाढपी धावत आला, म्हणाला खीर खाऊ नका, खिरीत पाल पडली. हे ऐकल्याबरोबर अनेकांना उलट्या व्हायला लागल्या. ते कन्या राशीचे असणार. आता आज जाऊन काहीतरी रिॲक्शन व्हायला पाहिजे ना, त्यांना उलट्याच सुरू झाल्या. काही लोक असे होते, आता काय करावं बरं, ते गप्प उभे, ते कुंभ राशीवाले असते. पण काही बहादूर असे होते, पाल पडली तर पडली, खाऊन घेऊया पहिल्यांदा होऊन, ते मेष वृश्चिकवाले असतील. थोड्या वेळाने तो वाढपी आला आणि म्हणाला ज्या पातेल्यात पाल पडली आहे ती खीर मी अजून वाढायला काढली नाही, ते खीर खायला हरकत नाही. यांना उलट्या कुठून झाल्या. म्हणजे हा तुमच्या प्रत्येकाचा स्वभावाचा जो भाग आहे वेगवेगळा, त्यावर बेतलेला आहे. साधं सत्यनारायणाच्या पूजेला तुम्ही गेलात ना तर माणसं तीर्थ कसे घेतात बघा. कर्क राशीचा मनुष्य काय भाविक असतो, त्याला माहिती असतं शंखमुद्रा करावी, एक वाटाणबोळ एवढंच तीर्थ घ्यावं. कारण नियम काय, तीर्थाचं मूत्र होता कामा नये आणि प्रसादाचं मळ होता कामा नये. अकाल मृत्युचरण वगैरे तोच मंत्र म्हणतो, तीर्थ घेतो, डोळ्याला डोक्याला फासतो, आपल्याला कळतं कर्कवाला भाविक आहे. मेषवाल्यांचं कामच वेगळं आहे. आपण स्ट्रॉ ओढतो ना तसं तो फुर्र पण होतोय. आणि मिथुन राशीवाले एवढे लबाड असतात, ते तीर्थ घेतात पण त्यांना माहिती असतं तीर्थ घेतलेला पाण्याखाली धुवू नये. आपल्या रुमालाला तो चिकटात प्रश्न त्याला योग्य नाही वाटत, मग तो कोणाला तरी पकडतो. काय बाबूराव तुम्हाला कसं काय जमलं याला. तो बाबूराव तो लाडात काय आला जा. 1 तासाने बाबूरावचा शर्ट कडक होतो तेव्हा त्याला बदमाशी कळते. असे विविध स्वभाव आहेत. आणि मग 12 राशींचे विविध स्वभाव एक 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 उलगडत जातात. आपण हे जे किस्से सांगता राशीचक्रामध्ये, म्हणजे ते सगळे आपल्यासमोर घडलेले आहेत का, ते म्हणजे आपण कल्पना करता की असं होऊ शकतं. हां, त्याला एक उदाहरण परत देतो मी. एकच प्रसंग असतो, माणसं किती वेगळी वागतात. जास्त करून कन्या राशीवर मी बोलतो आणि राशीचक्रात कन्या म्हणजे हिट जात नाही. या कन्यावाल्यांच्या सवयी मी काय पाहिल्या, त्यांना काय वाटतं सगळ्या जगाचा भार आपल्याच मस्तकावर आहे. ओबामाचं कसं चाललं असेल त्यांना इथे टेन्शन असतं. विमानात प्रवास करताना आपण एवढी मजा करतो ना, तर हे आपल्यालाच विचारतात पायलटचं हार्ट फेल झालं तर काय होतं रे. आपला प्रवास बिघडतो. त्यामुळे पुष्कळ कन्यावाल्यांना हे सारखं टेन्शन घ्यायची सवय असते. कन्या राशीचं म्हणजे ओळखणं सोपं आहे. सकाळी ऑफिसला जाताना तो ना 4-5 वेळा तरी पॅन्ट झटकतो. बायकोंना रोज काय करता तुम्ही, अगं झुरळ बिरळ असेल रस्त्यात काय परिस्थितीवर विचार कर. आता झुरळ तुझ्याच पॅन्टमध्ये कसं शोधत येईल, पण त्यांचे प्रॉब्लेम असणार. हे मी जेव्हा अवलोकन करत गेलो तर ती माणसं माझी गुरु ठरली. आणि खरोखर तुमची जी पिढी आहे त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. मी सांगायचो त्यांना, मी अभ्यास करतो, काय चुकत असले सांगा. ते प्रामाणिकपणे सांगायचे तुम्ही बोलताय खरं आहे, हे अनुभव आम्हाला येतात. आणि त्याप्रमाणे अवलोकनाने हे जास्त प्रकट होतात. उपाध्ये सर, माझा एक जरा वेगळा प्रश्न आहे. आपण जेव्हा राशीचक्र सांगता, खरं तर जेव्हापासून मी बघायला लागलो तेव्हापासून हा प्रश्न मनात आहे की आपण हे एवढ्या गोड भाषेत किंवा मधाळ भाषेत हे कसं काय सांगता, हे आपल्याला कसं जमतं. म्हणजे आपण सकाळी काही मध वगैरे घेता का. नाही, मी सकाळी ABP माझा बघतो. आणि त्या ABP माझावर जेव्हा तुमच्या सगळ्यांचे खरंच छान, यांच्या बातम्या मला अतिशय आवडतात. हा सांगण्याचा प्रकार आहे, एक एक शब्दातनं करेक्ट रुजवणं. म्हणजे विनाकारण मी स्तुती करत नाही, पण गोड बोलणं म्हणण्यापेक्षा ती राशी आली ना की त्याचे आपोआप येतं. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी एक भक्ती हा एक प्रकार असतो. माझं परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा आहे.
कोणी काय नाकारा काय करा. आता लोक म्हणतात की ॲस्ट्रॉलॉजी अंधश्रद्धा आहे. अरे पण ग्रह दिसतात तरी, गणपती बाप्पा दिसतो का तरी तुमची श्रद्धा आहे ना. कुठे कोणाला गणपती दिसला आजपर्यंत. मग हा जो एक श्रद्धेचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे मला प्रत्येकावर प्रेम करायला आलो. माझ्याकडे आलेल्या कुठल्या माणसाचे माझे मतभेद झाले असं कधी होत नाही. मग तो जो आपल्या प्रेमात पडतो, आपण त्याच्या प्रेमात पडतो, मला जे शिकायला मिळतं त्यातनं गोडवा आपोआप येतो. म्हणून वचने किम दरिद्रता, सगळ्यांचे छान मधु बोलावं. सर आपण मला असं राशींचा अभ्यास करता, सोबत ग्रहांचाही करता, पण आपल्या हातात एकही खडा दिसत नाही, एकही अंगठी नाही. सगळे ग्रह आपल्यावर खुश आहेत का? नाही, त्याच्यात फरक असा आहे, गरज लागली तरच वापरावा. तर तुम्हाला कोणी कोणी कधी कधी सांगेल हे रत्न वापरलं की लग्न जमतं, तर असं काही नाही. पुण्याला एक वेडा मुलगा ज्योतिषाकडे गेला आणि त्याला म्हणाला मला प्रेमात पडावंसं वाटते. प्रेमात पडणं हा काय प्रोग्राम आहे का. आणि तो पण काय ज्योतिष असला पाहिजे. तो म्हणला अरे मग एक काम कर, हिरा वापर. आणि प्रेमाला शुक्र महत्त्वाचा, तर शुक्राचा रंग आकाशी निळा, तर आकाशी निळ्या रंगाचे कपडे वापर. मग मी तुला शुक्रवारी शुक्राचा होरा काढून देतो. शुक्र कुठल्या दिशेला आहे त्याप्रमाणे घडलेली घटना आहे. आणि ती बालगंधर्वची एरिया आली. ओढा कॉस्टली डायमंड त्याने वापरला, निळे कपडे घातले आणि तो म्हणाला ह्या 1 तासात तुला जी मुलगी आवडेल तिला हॅलो कर. ते एवढं उभं राहिलं तसं. जेव्हा त्याला एक मुलगी काय म्हणता तुम्ही हल्ली क्लिक झाली त्याला, तर त्याने हॅलो केलं, तिने लक्ष दिलं नाही. मुलींनी लक्ष दिलं नाही तर आपण डेंजर झोनमध्ये आहोत हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. जरा पुढे गेला, परत हॅलो केला. तिचे वडील बजरंग दलाचे कार्यकर्ते, भाऊ मनसेचा कोणतरी कार्यकर्ता होता. आधी पोलिसने जोडला, मग त्याने जोडला, मग तो म्हणला असं कसं चुकतो. म्हणलं मग काय मुली वाटेवर पडल्यात त्या, हिरा घातला की चालल्या मागे आल्या. तुझ्या पत्रिकेत एक प्रणय स्थान आहे, त्याच्यात जर मंगळाष्टकाला मार खाण्याची योग आहे ते आधी कळलं पाहिजे. म्हणून तुम्हालाही सांगून ठेवतो, वयात आलं की प्रेम प्रकरण जमतंच असं नाही. भाऊबीज आणि राखी पौर्णिमा डेंजरस दिवस आहेत, तर तुम्ही त्या दिवशी सांभाळाल. आणि मग अशा वेळी कधी कधी काय आपल्या लक्षात येत नाही, ती आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत असते. असाही प्रकार घडतो. पण तुम्हाला कधी वाटलं तर 12 रत्नांवर डिटेल माहिती देईन मी आपल्याला. मला फक्त एक विचारायचं होतं की आपण साधारणतः भारतीय समाज आपण श्रद्धा बाळगतो, आपल्या श्रद्धा असतात आणि ज्योतिषांकडे जाणं, आपण एखाद्या कष्टात असलो, त्रासात असलो की जातो. पण नुकताच महाराष्ट्र सरकारने सुद्धा अंधश्रद्धांच्या विरोधातला कायदा पारित केलेला आहे. असं असताना आपण लोकांना अशा गोष्टी सांगणं किंवा यावर विश्वास ठेवायला लावणं, याबद्दल ज्योतिषांना काय वाटतं? ते विश्वास ठेवायला लावतात असं नाही, पण बहुतांशी ज्योतिषी हे मुळात नाहीत, अभ्यास केलेलेच नसतात. बिनभांडवली धंदा आहे. आणि लोकांची पण फार मोठी चूक आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो घडलेलं. ती चेंबूरला प्रियदर्शिनी बिल्डिंग आहे, 11व्या मजल्यावर माझा प्रोग्राम होता. मी गेलो तिथे, ते एक उंच अँकर कोणतरी अतिशय हँडसम मुलगी आणि काय सगळा कार्यक्रम कंडक्ट करत होते. मला जाणवत होतं तिला कसलं तरी टेन्शन आहे. मग म्हटलं बाळ तुला काही प्रॉब्लेम आहे का, मगापासून बघतोय मी. तर ती म्हणाली मला एका ज्योतिषाने सांगितलं रस्ता क्रॉस करताना तुझा मृत्यू होणार आहे. हे कुठे दिसतं कुंडलीमध्ये काय कळायला मार्ग नाही. आणि ती आजही 2 पावलं रस्त्यावर चालते आणि भिवून मागे पळते. तिचं नाव सांगण्याचा मोह होतो पण तिने परवानगी दिली नाही. असे घाबरवणं कितीतरी मुलींना. आता नरसोबाच्या वाडीसारख्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथले अनेक ब्राह्मण भस्म लावून उभे असतात. ताई मला जरा प्रॉब्लेम वाटतो मॅरिड लाईफमध्ये, कदाचित नवरा असं करेल तसं करेल, आणि खाली नेतात आणि कालसर्प करायला. हे सगळ्या माल प्रॅक्टिसेस मी माझ्या जाहीर प्रयोगात हल्ली सांगतो. जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या कार्यक्रमाला येते. मी जे वाईट अनुभव घेतलेत ते लोकांपर्यंत पोचवणं हे माझं काम आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा एक विषय मी एकदा मांडला होता की उद्या जर सरकारने ठरवलं आणि पूर्ण ज्योतिषावर बंदी आणली तर अतिशय चांगलं होईल. याला पहिलं कारण, ज्योतिषामुळे एखादा माणूस घडला असं आपल्याला मिळतच नाही. डॉक्टरमुळे कसा माणूस वाचतो. आज वकील तुम्हाला ह्याच्यातनं वाचवतो, पण एका ॲस्ट्रॉलॉजीने एकाचं आयुष्य पूर्ण असं भरभराटीस आणलं आहे, त्याच्या गायडन्सचा फायदा आला आहे. एखाद दुसरं उदाहरण. याचं मूळ कारण ते तर सखोल जात नाहीत एक भाग. आणि माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो, उपासनेची बैठक असल्याशिवाय प्रेडिक्शन देता येत नाही. या दृष्टीने विचार करता तो जो कायदा पारित केला आहे ना, तो खरोखर 100% अंमलात आणला तर सगळ्यात सुखी माणूस मी होईन. कारण यातल्या माल प्रॅक्टिसेस मी पाहिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या चॅनलवरनं सांगा
की शक्यतो आता हा पारित झालेला कायदा पालन करण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी कन्सल्टेशन करत नाही, प्रयोग करतो आणि जास्तीत जास्त हा अध्यात्माचा भाग करतो. कारण मला पटलेलं आहे, एक तर मुळात पत्रिका बरोबर नसतात. किती वेळा असं घडतं, एक बाई आल्या होत्या, काही केलं त्यांचं रिडिंग टॅली होईना, डेट पाहिली, टाईम सगळं बरोबर, जन्मस्थळ होतं बेल्जियम आणि पत्रिका बनवली बेळगावची, कुठे एक अक्षरांचा फरक पडला. ह्या सगळ्यामुळे मिसगाईडच होतो माणूस, नाही पाहिलं तरी काही बिघडत नाही. पण मॅच मेकिंगचा विषय जेव्हा येतो लग्नाचा, किती बघ आपण एखाद्या माणसाचा हातात आपलं आयुष्य देतो, ते जर समजून घेण्याचं एखादं सायन्स असेल आणि ते सिद्ध होत असेल तर त्याचा फायदा जरूर घ्यावा. आता मला जर कळलं नसतं, मी स्वतःचं पाहिलं नसतं की ह्या विषयात मला गती आहे, तर मी आत्तापर्यंत टेलिकम्युनिकेशनमध्ये बसलो असतो. तुम्हाला त्याहीपेक्षा घडलेली गोष्ट सांगतो. मी माझ्या फॅमिलीच्या हॉरोस्कोप दर 6 महिन्यांनी एकदा नजरेखालनं घालतो. एकदा मला स्वतःला असं वाटलं की माझ्या पत्रिकेत मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीपणे तूळ रास किडनीवर पडते आणि वृश्चिक रास ब्लॅडरवर पडते आणि मधल्या डिग्रीजमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मला संशय, मला प्रोस्टेटचा त्रास होणार. मी सरळ उठलो, लीलावतीमध्ये डॉक्टर म्हणायचे सर्जन, त्यांच्याकडे गेलो. मित्र आमचे सगळे, ते म्हटलं मला सोनोग्राफी करायची आहे. अरे ते म्हणजे काय गरज काय, सारखी सोनोग्राफी करू नये. म्हटलं मला प्रोस्टेटचा प्रॉब्लेम वाटतो, तुला उठायला लागतं का बाथरूमला वगैरे सारखं. म्हटलं ते नाही, असं करू नये म्हणे. तरी मी हट्टाने केलं तर रेसिड्यू 350 निघाला, रेसिड्यू ऑफ बॅलन्स युरिन. मग त्यांना पडलं, म्हणाले असं करू, डुट्रास्टी टॅबलेट चालू करू. नाही, डुट्रास्टीने तुम्ही प्रोस्टेट कंट्रोल करा, मला ब्लॅडर फुल एम्प्टी पाहिजे, मला ऑपरेशन करून टाका. अरे ते म्हटलं काय इंजेक्शन आहे का ऑपरेशन म्हणजे. पण मी ॲडमिट व्हायलाच आलो आहे. लिटरली मी ॲडमिट झालो. 1-2 दिवसात सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि हल्ली तर काय सगळं सोपं झालं आहे. अनस्थेटिस बेस्ट भेटला आणि 1.5 तासात कंप्लीट त्यांनी माझं ते प्रोस्टेटची जी वाढ होते ती काढली. पण नंतर बायोप्सी हल्ली सगळीकडे करतात, तुमचं कुठलं ऑपरेशन हो बायोप्सी करतात. तेव्हा ते म्हणाले अरे फार छान झालं, ते बेंड झालं होतं आणि कुठल्याही क्षणी युरिन ब्लॉक झाली असती. मी तो प्रवासात जातो नेहमी दौऱ्याला वगैरे. म्हटलं आता तुम्हाला कळलं ना, मी हे जाणवलं म्हणून तुमच्याकडे आलो. आता एवढा मी खोल जातो तर मला फायदा होतो, पण सगळे खोल जात असतीलच असं नाही आणि सब घोडे 12% करण्यात पण अर्थ नाही. पण मेजॉरिटी जर पाहिली तर तुमचा मुद्दा मला जास्त पडतो. पण उद्या जर सायंटिफिक कोणीतरी उतरले ह्याच्यात, नीट लोकांना ट्रेन केलं तर फायदा पण होतो. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्याशी सुरू असलेल्या गप्पा अशाच सुरू राहतील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज शरद उपाध्ये सरांशी गप्पा मारतोय. 10-12 वर्षापूर्वी बहुतेक हैदराबादला तुमचा शो झाला होता. बरं. तो अनुभवला आम्ही. बरं. तुम्ही काही राशींशी चांगलं जमतं, काही राशींचं जमत नाही, याचे पण किस्से सांगता. तर ते किस्से ऐकायला आवडतील. आणि मीन राशींचं कुठल्या राशींशी जास्त जमतं ते पण सांगा. का मागे लागले तुमचं. पण किस्से म्हणून गंमत सांगतो. मगाशी मी मेन्यावर बरंच बोललो. मीन राशीच्या लोकांचा एक स्वभाव काय असतो, काय कोणी सांगितलं ना की पटकन विश्वास ठेवणं. तर मला बालगंधर्वला एक माणूस भेटला आणि तो म्हणाला की तुम्ही फार टार्गेट करतो आमच्या राशीला. अरे म्हटलं असं कसं टार्गेट करू, तुमच्या राशीत बुध निश्चित आहे आणि बुध म्हणजे विचारांचं व्यक्त स्वरूप, बोलणं, लिखाण वगैरे. आता बघा, बुधाचे लोक कधी कधी नको तिथे पॉज घेतात मिनेचे. मिथून मला सरळ म्हणतो की नाही आम्ही दोघे बैलगाडीत बसलो. मी मला काय म्हणतो, आम्ही दोघे बैल गाडीत बसलो. गरज होती पॉज घेण्याची. शेठजी अजमेर गे सरळ म्हणायचं, शेठजी अजमेर रडारड चालू होते. म्हणून मीन राशीच्या माणसांनी आपल्या बायकोचं नाव कधी मालविका ठेवू नये. कुठे पॉज घेतील, काय गडबड करतील नेम नसतो. साध्या साध्या गोष्टी ते गोळ करतं. एका मीनवाल्याला एका ज्योतिषाने काय सांगितलं, तुझी आई 10 वर्षापूर्वी वारली ना, तिने पुन्हा जन्म घेतलाय, काय पुरावा आहे का त्याला. तो बरं म्हणा.
तर मला दुसरीकडे कुठे तुझी आई इथेच आहे. सकाळी बघ तुझ्या घरात एक दांडगी काळी कुत्री येते जाडजूड, ती तुझी गेलेली आई आहे आणि तिला गरम गरम पोळ्या आवडायच्या की नाही, तर तुझ्या बायकोला सांग तिला गरम पोळ्या करून घालत जा. बायको पण मीन राशीवाली, ती रोज गरम पोळ्या करायची, सासूबाईंना खायला घालायची. सासूबाई शेपटी हलवत हलवत फडशा पडायची. एके दिवशी ती बाई विशेष आदराने पदर बिदर घेऊन खाली मान घेऊन पोळ्या करत होती. तेवढ्यात हा आला घरी नवरा. त्याला वाटलं कोण वडीलधार माणूस आला वाटतं, इकडे तिकडे बघितलं कोणीच नाही. तोडला आज काय विशेष? ती म्हणाली या सासूबाईंबरोबर मामांजी पण आलेत. त्यांनी पाहिलं तर कुत्रा पण आला होता गट्टू आणि सासू सासरे फडशा पाडत होते पोळ्यांचा. पण असा असतो का नाही तुमचा स्वभाव? वाईट नसतो पण छोट्या छोट्या गोष्टीत भोळेपण असतो. एक मीन राशीची बाई छोट्या मुलाला घेऊन बसमधनं निघाली होती. शेजारी वकील होते काळा कोटवाले. हा पोरगा लॉलीपॉप खायचा आणि त्याच्या कोटाला लावायचा, पुन्हा खायचा कोटाला लावायचा. शेवटी ते वकील म्हणले मॅडम सांगा तो काय बघा काय करतोय. ती बाई मुलालाच म्हणते असं करू नये बंडू, लॉलीपॉप खराब होतो की नाही. आता हा स्वभाव बघितला मीनेचा तर यांच्याकडून समजुतीचा घोटाळा पण होतो. अशी मीनराज तूळवाल्याबरोबर जर लग्न झालं तर तूळ कशी आहे, बॅलन्स आहे, म्हणजे त्यांचं बोधचिन्ह बॅलन्स आहे. मग तूळ राशी रसिक पण आहे आणि बुद्धिवान पण आहे. सायंटिस्ट सहसा रसिक नसतो आणि रसिकवाले फार गंभीर विषयात चिरत नाहीत, पण इथे दोन्ही आहे. मग अशी बौद्धिक उंचीवर असलेली पत्नी, बोलकी, रसिक आणि हा असा भोळा बाबडा आहे. दरवेळी तिला जाणवतं जो येतो तो माझ्या नवऱ्याच्या फिरक्या घेतो आणि त्याला कॉम्प्लेक्स काय होतो, म्हणजे बायको केवढी इंटेलिजंट आहे, छान बोलते वगैरे, त्या मनावर माझ्याकडे काहीच नाही, असं ते मिसमॅच होऊ शकतं. पण तुम्ही ज्याला इझिली मीन म्हणता आणि इझिली तूळ, ती असतेच असं नाही. तुळेमध्ये स्वाती नक्षत्र असेल तरच चांगलं, विशाखा आला तर हे फळ मिळत नाही. म्हणून पूर्वी राशींचा फलादेश नव्हता, नाक्षत्रीय फलादेश होता. तर तुम्ही हे मी का सांगतोय, घरी जाऊन लगेच तुम्ही काय काय कराल. आता एखाद्या नवऱ्याच्या रास मेष असेल ते म्हणजे तू मेंढा रे, आम्ही ऐकलं आज मेष राशीचं चिन्ह मेंढा. ते म्हणे उपाध्ये कुठे राहतात सांगा आम्हाला भेटायचं. वेताना कुठल्या राशींचं कुठल्या राशींशी जमतं आणि कमिंग बॅक टू तुम्ही स्वभाव गुणधर्म सांगितलेत, हां, पण मीन राशीशी कुठल्या राशीचं जास्त हां त्यापेक्षा सांगितलं आता ना. हां नाही न जमणारं मी आधी सांगतो, मॅच मेकर न जमणारं सांगतो आणि एक एक वाक्यात कारण पण सांगतो. आहे ना वेळ थोडं. मेष कन्यांचं जमत नाही, कारण मेष म्हणजे एक घाव दोन तुकडे, कन्या म्हणजे वाटाघाटी. मेषाला स्पीड पाहिजे आणि कन्या घोळ घालणारी. वृषभ आणि धनु जमत नाही. वृषभ अत्यंत रसिक, ते आयुष्याचं ते काय म्हणतात, एकदा आयुष्य मिळताना मस्त जगायचं. देवधर्म अध्यात्म वगैरे यांचा विश्वास नाही असं नाही, पण देव असला तर प्रॉब्लेम नको, श्रावणात पूजा करून टाकू असं वृषभवाल्यांचं म्हण. धनुवाले मोडी, सकाळी बायकोला सांगणार मी 6:30ला येतो, ती ऑरेंज रंगाची साडी नाही, सगळं सांगून जातो व्यवस्थित. आल्यावर काय होतं तुम्हाला कळलं. मग त्याला ती नटवी बावली वाटते आणि तिला तो शिष्ट स्कॉलर वाटतो, म्हणून दोघांचं जमत नाही. मिथून वृश्चिक अजिबात जमत नाही. मिथून मिशिवस फार आहे, येता जाता मजा करणं हे करणं त्यांचा स्वभाव. वृश्चिक एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तामसी आहे. वृश्चिकामध्ये तुम्हाला फार सेन्स ऑफ ह्युमर मिळणार नाही. बोधचिन्ह काय, नांगी काढलेलं विंचू. आपल्या घरात वृश्चिक राशीचा एक माणूस असेल तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, घरात टाईम बॉम्ब आहे, सुरुंग पेरलेला आहे, तर स्फोट होणार नाही, काळजी आपण घ्यावी. दुसरी गोष्ट, मिथून ही अल्लडायची मजा मजा करणारे आणि वृश्चिक याला अतिशय इंटरेस्ट लैंगिक जीवनात आहे. म्हणून मी माझ्या पुस्तकातनं पण म्हटलं आहे, वृश्चिकेच्या मुलांनी वृश्चिकेच्या मुलीशीच लग्न करावं, कारण इमोशनल इंटेलपेक्षा सेक्शुअल त्यांचे इंटरेस्ट जास्त असतं. कर्क कुंभ जमत नाही. कर्क स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी आहे आणि कुंभ लॅबॉरेटरीत रमणारा सायंटिस्ट आहे. आता चुकून माकून कर्केशी झालं लग्न तर ती काय कंप्लेंट करते, ह्यानं माझ्यावर कुठे यायला नको. माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता, मला म्हणले 500 रुपये घे, काय आयर करायचा, तो घरी कुठे येत नाहीत बाहेर. तो काय सांगतो मित्रांना, माझी बायको खूप चांगली आहे रे, पण मला असं वाटतं ते माझं बसावं, बौद्धिक चर्चा कराव्या, गप्पा माराव्या. परवा मी तिला म्हटलं, सुनीता विल्यमवर एक माझ्याकडे सीडी आली आहे, अंतराळातनं तिने पृथ्वी पाहिली, कशी लिंबाएवढी दिसली, ते सगळं आज आपण चर्चा करूया. तिने मोठी जांभई दिली. कोण सुनीता, मला नाही इंटरेस्ट.
जग गाजवणाऱ्या एक बाईची माहिती नाही माझ्या बायकोला, त्याला वैफल्य येतं आणि तिला कंटाळा येतो, हा कुठेच येत नाही. म्हणून एक जज साहेब कुंभराशीचे जाड जाड पुस्तकं वाचत बसायचे, बायको करकरशी आली. एकदा वैतागली, देवासमोर उभी राहिली, देवा देवा मला पुढच्या जन्मी पुस्तक कर, यांचा सहवास तरी मिळेल. हे ऐकून जज घाबरले, देवा पुस्तकच करणार असेल तर पंचांक दरवर्षी बदलतं तरी कशाला आणतो मग त्यांना एकत्र. सिंह आणि मकर जमत नाही. आरोग्याने रसरसलेली सिंह आणि ही मकर म्हणजे शनी महाराजांची राशी, फार इम्युनिटी नाही, निराशाजनक थोडंसं आयुष्य वगैरे. आणि सिंहवाल्यांचं असं कसं ते फार प्रिन्सिपली ॲडॅमेंट असतं. तुम्ही शिवेच्या माणसांशी बोलताना पण फार सांभाळा. एक सिंहाला असं बसला होता घरी आणि त्याच्या पायाशी कुत्रा बसला होता. एक पाहुणा आला, बहुतेक तो कुत्र्याला घाबरत होता. त्यांनी ह्याला काय विचारलं, तुमचा कुत्रा चावत नाही ना? त्यांनी सांगितलं आमचा कुत्रा चावत नाही. तो पाहुणा आत आला तर चावला कुत्रा. तो म्हणलं काय म्हणला तुम्ही चावत नाही कुत्रा? त्यांनी रचका तोडला. तुम्ही काय म्हणला, तुमचा कुत्रा चावत नाही ना? माझा नाही आहे, माझा कुत्रा आतमध्ये बसलाय, हा बाहेर नाही येऊन बसलाय. इतके ते बरोबर शब्दाला लागणारे म्हणून जमत नाही. मग अशी आलं कन्या मेष आलं, उरला प्रश्न तूळ मीन, तो मी आत्ता सांगितला. हे बेसिक स्वभावात सुद्धा जेव्हा फरक पडतो ना, मी साधं उदाहरण देतो. ह्या मुली बसमधनं प्रवास करतात, जायचं कुठून, दादर टीटीला शिवाजी पार्कवरनं 3 स्टॉप आहेत. 10 मिनिटाच्या प्रवासात पण ते असे बघतात, हा बरा नाही वाटत, हा जरा भैया वाटतो झोपेल इकडे, हा पण बरा नाही वाटत. त्यातल्या त्यात कोणीतरी खांडेकर साहेबांसारखा सज्जन दिसला तर त्याच्या बाजूला बसतात. 10 मिनिटाच्या प्रवासात आपण माणूस निवडतो. आयुष्यभर ज्याच्यावर जायचे ती व्यक्ती आवडायला नको, म्हणून मॅच मेकिंग करावं. इथे काय तुम्ही म्हणतात तो नियम मगाचा लावूनसुद्धा आंधळेपणाने कशाला एकमेकाला, काहीतरी मिळतो गायडन्स तर घ्यावा, पण तो गायडन्स घेताना त्याचं नॉलेज पाहिजे पूर्ण. नाही, पण त्यातला जो दुसरा प्रश्न होता, कुणाचं कुणाशी जमतं चांगलं, हे कुणाचं जमत नाही झालं. जमणारे अनेक रस्ते आहेत. आता इथे बघा, तुमचं एखाद्याचं मतभेद असतील पण बाकीच्या सगळ्यांशी जमत असेल, न जमणं हे आधी काढावं. पण त्यातही तुम्ही म्हणता म्हणजे उदाहरण देतो, मेष सिंह धनु या अग्निराशी आहेत, त्यामुळे मेष सिंह धनु तिघांचं जमतं एकमेकाशी. वृषभ कन्या मकर या पृथ्वी राशी आहेत, वृषभ मकर कन्याचं आपलं ह्या एकमेकाशी जमेल. मिथुन तुळ आणि कुंभ या वायू राशी आहेत, एकमेकाशी जमेल. आणि शेवटची कर्क वृश्चिक मीन जलराशी, त्यांचं जमेल. पण अगदी टोकाला जमणार नाही त्या राशी मी तुम्हाला आता सांगितल्या. माझं मत असं आहे, पूर्ण पत्रिका बघावी. नाडी एक असू नये, भौमदोष असू नये आणि षडाष्टक असू नये. एकमेकापासून 6व्या-8व्या राशी पडत आहे त्याला षडाष्टक म्हणतात. सर, तुम्ही आता ज्या राशी सांगितल्यात की एकमेकांच्या त्या राशींचं जमत नाही, षडाष्टकवाल्या राशी ज्याला म्हणतात, मग एखाद्याने प्रेम करताना काय विचार करावा की समोरच्याची रास काय असेल, किंवा अगदीच षडाष्टकातल्या एखाद्या व्यक्तीची, समजा वृषभेचा माणूस धनुच्या प्रेमात पडला किंवा धनुचा वृषभेच्या प्रेमात पडला, तर त्यांचं काय पुढे, म्हणजे त्यांना एवढंच सांगायचं त्या बाईला, याचे मूड बघून वागत जा, पूर्ण कल्पना द्यावी. लग्न झाले ना आता, तुझा नवरा अत्यंत मूडी आहे, धनुवाल्यांचा काही भरोसा नसतो. कर्तबगार आहेत, मूडमध्ये असले धमाल करतील, मजा करतील, पण थोडेसे मूडी पण असतात आणि काय काय त्यांच्या गोष्टी वेगळ्या पण असतात. देवानंदचा काळ होता ना, तर माझ्या कॉलेज जीवनात मला गोष्ट आठवते. नादिष्ट असतात. एका मुलाला काय नाद लागला, आपल्या केसाचा पण कोंबडा पाडावा असा. आता देवानंदचे केस वेगळे, तुझे खराट्यासारखे असे, कसं पडणार तो? पण तो वेडा रात्री दोरी बांधून झोपायला लागला. सकाळी दोरी सोडली की केस उभे. त्याला म्हणलं अरे मुळात नाही, ते फळात येणार नाही. तर असे काही धनुवाले नादिष्ट असतात. मी पण नादिष्ट आहे म्हणून या विषयात आलो. केवढी टीका झाली माझ्यावर, पण शेवटी मला कळलं पाहिजे लोक का दुःख भोगतात, लहान मुलांना असे प्रॉब्लेम काय होतात, म्हातारी माणसं मृत्यूची वाट बघतात, का येत नाही मृत्यू, असा चौकसपोटी मी त्यात गेलो. एखाद्या वृषभेच्या मुलीला हे आवडणार नाही. बघावं त्या नवरा कशात तरी गुंतलाय आणि तिचं सहज म्हणाले चला छान पिक्चर लागलं, तू जाऊन ये तर आहे ते बघतो. दरवेळेला तिचा मूड जाईल. मग हे तिला सांगायचं आणि त्याला काय सांगायचं, तुझ्या बायकोला ब्युटी पार्लर, निर्णया ठिकाणी साड्या बदलायला जाणे, मेकअप करणे याची अत्यंत आवड असेल, ती लाडालाडाने बोलेल, ते तुला सगळं आवडेल का? तू म्हणेल नाही मला स्पष्ट बोललेलं आवडतं. मग असे जर मतभेद व्हायला लागले, तिच्या व्यक्तिमत्वाचा अपमान होता ना. मग तुम्ही कशाला आणता त्या विजोड जोडप्यांना, मिसमॅच होतात.
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्याशी सुरू असलेल्या गप्पा अशाच सुरू राहतील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज शरद उपाध्ये सरांशी गप्पा मारतोय. आपण आपल्या कार्यक्रमामध्ये म्हणजे एक सिच्युएशन असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राशीच्या व्यक्ती कशा वागतील किंवा कशा रिॲक्ट होतील असं तुम्ही सांगता. त्यामुळे ते 12 राशीची किमान 12 माणसं तर इथे असतील. आपण हा छोटासा एक प्रयोग करू शकतो का की ही एक सिच्युएशन आहे ह्याच्यात प्रत्येक व्यक्ती कसं रिॲक्ट करेल. एखाद्या मुलीला लग्नानंतर दिवस जातात, ही बातमी गोड पहिल्यांदा कोणाला सांगायची वाटते? आपल्या नवऱ्याला. तर मेष राशीची मुलगी कशी सांगेल? आहे कोणी? मेष कोण आहे? हात वर करा. मुलगा नको आहे, मुलगी त्याने हात वर केला. प्रेग्नंट कोण आहे ते मी म्हटलं. तुम्ही कशा व्यक्त व्हाल? त्यामुळे अनुभवच नाही आला. मी सांगतो तुम्हाला, मेष राशीचा नवरा असेल समजा आणि त्याच्या बायकोला जेव्हा वाटतं पहिली गोड बातमी सांगावी, ती जाऊन हळूच सांगते, मी गोड बातमी सांगणार. ओळखा भाऊ, हे मेषवाल्यांकडून लाडात आलेलं आवडत नाही. काय असेल ते स्पष्ट बोला. म्हणतो काय ते तोंडात बोलू नको. आता मला दिवस गेले बातमी का माईकवर सांगायची, मग ती हळूच कानात सांगते, तुम्ही बाबा होणार. यात काय नवीन सांगितलं? घरोघरी घडतं ते आपल्या घरी घडलंय. म्हणजे बघा त्या बाईचा चोळामोळा होतो की नाही भावनांचा. वृषभवाला असेल नवरा आणि ती बायको सांगत गेली की गोड बातमी सांगणार आहे, आणि मग ती जेव्हा सांगते तुम्ही बाबा होणार, तो उचलून गार 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 फिरवतच राहतो तिला, जणू काही जगातले पहिले दिवस ह्याच्याच बायकोला गेले. मिथुनवाला म्हणतो ते कार्टात आजोच्या वळणावर नाही गेलं म्हणजे मिळवली. ते मिशिवचंच असतात. कर्कवाला इतका हळवा होतो नवरा, मी सांगतो तुला शकू, माझी आईच येणार तुझ्या पोटी. ती म्हणते सासूबाई पाठच सोडत नाहीत, माझ्याच पोटी कशाला. सिंहवाले एकदम करारी कडक, तिला सांगता आता नीट वागा, वेड्यावाकड्या धावू नका, डॉक्टरने काय सांगितले ते पाळा. कन्यावाला इतका संशयी, तिलाच विचारतो नक्की गेलेत ना दिवस. ही अशी रिॲक्ट होण्याची पद्धत असते. जेवतानाची एक पद्धत आहे. लोक जेवायला बसलेले आहेत. मेषवाली बाई कशी वाटते? वृषभवाली तर पहिल्यांदा करकेचं उदाहरण घ्या. अतिशय आग्रह करणारा बायक, एकाच माणसाजवळ अर्धा तास उभ्या, भाऊजी पुलाव, वहिनी नको, भाऊजी घ्या, वहिनी नको. ट्रॅफिक जाम सगळा मागे. मग भाऊजीला द्यायचं ट्रॅफिक सरकतो. म्हटलं वृषभ राशीच्या बाईकडे जर पाहिलं किंवा मिथुनेचं, श्रीखंडाचं पातेलं घेऊन ती धावत पळत वाढायला येते का कबड्डी खेळायला येते तेच कळत नाही. एका माणसाच्या ताटात एवढा श्रीखंडाचा डोंगर आधीच असतो, विचारायला धाप लागलेली असते, काही बोटाने संपत असतो. लोक रिकामटेकडे निरुद्योगी, वहिनी वाढा त्याला. अरे वाडा का, तो मारायला टेकलाय तो. वहिनीला काय डोळ्यात की नाही, एवढंच श्रीखंड बघते त्यालाच वाढायला लागते. मग तो झोपतो ताटावर, तो वहिनी पालत्या हातावर वाढते आणि तो बोंब मारल्यासारखा खायला लागतो. हे कोण? वृषभ. मिथुनवाली. आणि ती मग शेजारचा माणूस घाबरतो, तो ताट घालतो पाटाखाली. वहिनी मिथुनवाली मागच्या बाजूने जाते, ताट बाहेर काढते, वाढते, ढकलते. हा म्हणतो आज जाताना काय नव्हतं, ऑटोमॅटिक कुठून आलं बाहेर. आग्रह आहे का छळवा द्या. त्याच्यानंतर तुम्ही सिंहवाल्यांकडे बघा. सिंहराशीच्या बाईला वाकायलाच आवडत नाही. ताटलो, हातात एक पातेलं, ते पण वर ताट. चालत चालत जेवायला बसलेल्या लोकांना म्हणते, हे बघा मी आग्रह करणार नाही, तुम्ही संकोच करू नका. सिंह चालला पुढे. जेवायला बसलेला एक शेजाऱ्याला विचारतो, काय होते पातेल्यात? तो म्हणतो वाकतच नाही तर काय करणार. आणि पातेल्यात काय माहिती नसल्यामुळे कोणी काय घेत नाही. कोणालाही काही न वाढता तो सिंह तसाच निघून जातो. म्हणून कोकणस्थानच्या लग्नात सिंहेच्याच बायका वाढायला असतात. म्हणलं मेष राशीच्या बाईकडे बघ. हे मेषवाले ना कडक बुंदीच्या लाडूचं पातेलं घेऊन धावतच सुटतात. लाडू लाडू लाडू.
जरा थांबा, कोणाला हवा असेल ते एका माणसाला लाडू हवा असतो. वहिनी एक लाडू, तो वहिनी 7व्या पानावर. तिकडनंच ओरडते, आधी नाही का सांगायचं? वहिनी सांगेपर्यंतच तुम्ही तिकडे गेलात. मागे येणं या बायकांना कमीपणाचं वाटतं, न वाटणं वाईट दिसतं. तो कडक लाडू तिकडूनच टाकते थांबा. तो त्याच्या पानात टाणकन आपटून शेजाऱ्याच्या पानात जातो. शेजाऱ्याच्या पानात 5 लाडू आधीच असतात. तो त्याच्या अंगावर फेक असतो. हमारे ताट में काय को ढकलता है लाडू? तुम्ही आमच्या ढकलते, औरच फेकते उधर से. ही नुसते जेवणाचे झाले. आता तुम्ही लोक रेल्वेने प्रवास करता म्हणून शेवटचं जाऊन रेल्वेचं देतो. तुम्ही डोंबिवली स्टेशनवर बघा, मरणाची गर्दी असते 8:30ला. आता कसे त्या ठिकाणी 12 राशीचे लोक उभे असतात. मेष आणि वृश्चिक राशीचे लोक गाडी थांबेपर्यंत वाटच बघत नाहीत. मराठीमध्ये एक शब्द आहे, डुक्कर मुसंडी. कोणाच्या पोटात कोपर खूप असतात. त्यांची थेअरी काय, अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आतले लोक पण म्हणतात, अरे भाई काय को झगडताय, बैठो बैठो, त्यांना जागा मिळते. कर्क राशीचा मनुष्य, आता एक लोंबकळतात लोक, कल्याणून आले ते लोंबकळणाऱ्या लोकांनाच म्हणतो, मला आत घ्यावं. लोकांना वाटतं काय डोक्यावर परिणाम झाला वाटतं, ते त्याला 5 रुपयेच देतात. वृषभ राशीचा माणूस लेडीज मधून निघून जातो. त्या बायकांना पण आपल्यातलाच वाटतं. कन्या राशीवाला चमत्कारिक, एकदा आत घुसतो परत धडपडत बाहेर येतो. अरे दादर आहे का विटी आहे? अरे मग आधी नाही का सांगायचं? आणि मकरवाले महाचिकाटीचे 1 तास घरात आधी निघतात, उलटे कल्याणला जातात, मग विटेला. ही रोजच्या जीवनात तुम्ही अनुभव घेतले तर तुम्ही राशीचक्र करू शकाल. कुंभाला भानगडीतच पडत नाही. त्या तो जमलं तर आपल्या बसने जातो. एक तुम्ही शांतीच्या बद्दल बोलला होता, म्हणजे आपल्याकडे अशा खूप शांत करायला सांगितलं. म्हणजे मुलीच्या राशी पुढे काय वैधव्य दिसतंय तर कुंभ लग्न शांत करा, आणखीन काय त्रास दिसतोय किंवा यश संपादन होत नाही तर काय गंड योगाचं करा, आणखीन काय काय. तर अशा म्हणजे अशा अतिशय चुकीचं आहे ते. मी वाडीला सुद्धा पाहिलं, मी येईल जाईल त्याला शांतीच करायला सांगतो. पण शांतीला अर्थ आहे. मूळ, विशाखा, आश्लेषा आणि ज्येष्ठा या 4 नक्षत्रांची शांती आहेत. ते शांतीचे जे विधी जर तुम्ही वैदिक तपासलेत तर त्याचा नीट खुलासा होईल. शांतीला अर्थ नाही असं नाही, पण भटजी शांत व्हावे म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगायचं हे बरोबर नाही. तर तुम्ही जन्मतः ज्यांना नक्षत्रच माहित नाही, त्यांची शांत झालेली नाहीये, हां, मग त्यांचं अवघड आहे, नक्की सांगता येणार नाही. आणि मी सांगू का, ज्याला जन्मवेळ माहिती नाही तो नशीबवान माणूस. 12 राशी वाचायच्या चांगली ती आपली. म्हणून जन्मतारीख जन्मवेळ नसलेल्या माणसाचं वेगळंच काही नाही. खरोखरच उद्याचं असं ठरलं ना, कुंडली जर कोणी पाहिली तर कायदेशीर गुन्हा, काही बिघडत नाही. सर, तुम्ही अध्यात्म आणि विज्ञान अशा दोन्ही गोष्टी एकत्र करून आमच्याशी संवाद साधताय. आत्ताच्या घडीला मी चुकत नसेल तर सगळ्यात जास्त पत्रिका ज्या काढल्या जातात त्या कम्प्युटराईज काढल्या जातात. तर ते प्रोग्राम कितपत खरं सांगतं याच्याबद्दलही सांगा. आणि तुम्ही असं म्हणालात की कितपत लोक खरं सांगतात याच्यामध्ये फसण्याची जास्त चान्सेस असतात. तर पडताळायचं कसं, जर का कोणाकडे गेलं तर कसं सांगा? लँग्वेज कशी आहे, त्याचा चेहरा कसा आहे, ज्योतिषाला पडताळायचं कसं की हा सांगतोय ते खरंच आहे किंवा असं म्हणतो? पडताळायला तुमचा बुद्ध चांगला पाहिजे. ते तुम्ही पडताळ म्हणजे तुमचं मिथुन रास असेल तर लगेच कळायला तापा मारतो. पण कॉम्प्युटरमुळे खूप ॲक्युरसी यायला लागली. पूर्वी जे काय, पूर्वी तर अमावस्या आणि पौर्णिमेचे ग्रह द्यायचे, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता खूप ॲक्युरेसी यायला लागली त्याला. सर्वात इरसाल रास कुठली तुमच्यामध्ये? सुरक्षित घरी जायचं. कोणतरी त्या राशीवाला इथे असेल. इरसाल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का एकदम बेरकी? पण बेरकी माणसं ही इंटेलिजंट असतात. तुम्ही दमा महाराजांचं दळण वाचलं, शंकर पाटलांचा तो भस्म्या वाचलात तर तुम्हाला कळेल इरसालपणा काय असतो तो. पण इरसाल माणसं ही वाईटच असतात असं पण नाही. कटू अनुभवामुळे त्यांनी आपली स्टाईल, लाईफस्टाईल बदललेली असते एवढंच. पण मजेशीर राशी आहे मिथुन. मिथुनेचे कोण कोण आहेत तुमच्यामध्ये? मिथुनेचे लोक चिडले ना तरी सूड कसा उगवतात बघा. पुण्याला माडीवाले कॉलनीमध्ये एक दुकान आहे, सिंगर स्विंग मशीन कंपनी. ते बायकांचं शिवणयंत्र विकण्याचं दुकान. त्याचा मालक मिथुनवाला. बालगंधर्वला प्रयोग होता, वेळ होता, मी बसलो आणि त्याला मोबाईल वगैरे नव्हते. आणि एकदम टेलिफोनची रिंग वाजली.
हे फार स्टायलिश असतात मिथुनवाले. यांच्याकडे बघा, फोन उचलताना एकदम हॅलो वेगळाच आवाज काढणार. तर पलीकडचा माणूस विचारत होता चितळ्यांचं हॉटेल ना, तर महेशवाला तर चिडला असता, आपटला असता फोन. त्यांनी सॉरी रॉंग नंबर सांगितलं. परत 10 सेकंदाने रिंग वाजली, परत तोच माणूस विचारतो चितळ्यांचं हॉटेल ना, तरी यांनी शांतपणे रॉंग नंबर सांगितलं. पण मिथुनीच्या लोकांना उत्सुकता फार असते, कुतूहल असतं. ह्याला असं कुतूहल होतं, चितळ्यांचं हॉटेल म्हणजे काय फायर ब्रिगेड स्टेशन नाही का, पोलीस स्टेशन नाही का, हॉस्पिटलचा नंबर नाही, इमर्जन्सी काय. आणि याला खात्री होते परत फोन वाजणार, म्हणून तो तयारीतच होता. काय त्याने एक प्लॅनिंग केलं बघा, 10 सेकंदात रिंग वाजली आणि वेगळाच आवाज काढला हॅलो. तर पलीकडच्याने परत विचारलं चितळ्यांचं हॉटेल ना. हा म्हणलं होय साहेब काय पाहिजे तुम्हाला. ह्याला कुतूहल होतं. तो म्हणलं मी देशपांडे बोलतोय, सकाळी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन मी 2 किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली होती. पाहुणे जरा कमी येतात, तर 1 किलो श्रीखंड घरी लवकर पाठवा, त्यांची ओळख असेल. हा म्हणलं बरं पाठवतो. याने रिसिव्हर खाली ठेवला. मिथुनीच्या लोकांना उद्योग किती लागतात बघा. त्यांनी टेलिफोन डायरेक्टरी काढली, चितळ्यांचा नंबर शोधला, फिरवला, ह्याला बरोबर लागला. त्याने विचारलं चितळ्यांचं हॉटेल ना. तर म्हणलं होय साहेब काय पाहिजे तुम्हाला. हा म्हणलं मी देशपांडे बोलतोय, सकाळी तुमच्या हॉटेलमध्ये मी 2 किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली होती, ती 10 किलोची करा. पाहुणे जरा वाढलेत. चितळे बेहद खुश झाले. वाढू दे म्हणलं पाठवतो, ठेवून दिला. चेहरा शांत झाला. म्हटलं काय केलंस रे. तो म्हणला त्या देशपांड्याच्या घरी 10 किलो श्रीखंड जाऊ दे, चितळे आणि देशपांड्याची मारामारी होऊ दे. मग 1760 वेळा रॉंग नंबर लावला काय होतं कळेल. एवढी डेंजरस माणसं आहे ती. पण कोणाला हर्ट नाही करणार. हसत खेळत बरोबर ज्याचा बाप त्याच्या पदरी टाकणार. तुमचं लग्न झालं का. हां अजून नाही झालं. नाही सांभाळा. पुण्यातले नाही, पुण्यातले कन्या. मिथून हे मस्त मजा करणाऱ्याची. पुण्यात तुम्हाला अशी मजा नाही मिळणार. पुण्यात सावध राहायला लागेल. आता मिथूनवाला माणूस आहे ना, वाटेल ते काम तुमच्याकडनं तो करून घेईल, पण तो लक्षात ठेवलं याचं हे काम केल्याला पकडायचं, त्याने रिटर्न घ्यायचे. अशी मजा करणारे लोक पण आहेत. मेघराज तुझी कुठली रास आहे. कुठली. मेष. मेष ते दिसतंय कपाळ. मेष म्हणजे एक घाव दोन तुकडे. मेषेच्या लोकांचं म्हणणं असं आहे, भूतकाळ आठवून संस्कारे सोडू नका, भविष्य काळाची चिंता करू नका, वर्तमान काळाचं सोनं करा. वर्कोहोलिक आहेत. पण मेषेचे प्रॉब्लेम पण होता ना. मेष राशीमध्ये पुरुष राशी अग्नी राशी म्हणून रसिकता असेलच असं नाही, नसतेच. आणि त्यात तुमचं लग्न वृषभ राशीशी झालं तर आणि प्रॉब्लेम होतो. असं झालं एकदा. एक मेष राशीचा मुलगा होता, त्याचं लग्न वृषभ राशीशी झालं. ती बिचारी एवढी रसिक, आणि त्याला 2 दिवसात ऑफिसने ऑर्डर दिली तुम्हाला जर्मनीला जायचं. तो म्हणलं बघ तुझी ओळख तर नाही आहे माझ्या अजून कोण आहे, तू इथे राहतेस का माहेरी जातेस. ते म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी माहेरी जाते. ती माहेरी गेली. 1 महिन्याने हा आला, याने कळवलं. तर फ्लाईट वगैरे सगळं कळवल्यावर ही एअरपोर्टला जाऊन उभी राहिली. वृषभवाले लाडात फार येतात. तो उतरल्याबरोबर ही म्हटली मी तुला एवढं मिस करत होते ना, आणि तुम्हाला पत्र पाठवायचंच ना, त्या पत्रावर स्टॅम्प चिकटवलेले असायचे. तर माझी खात्री आहे तू ओठाला लावून ते चिकटवत असणार, म्हणून मी त्या स्टॅम्पवर माझी ओठ टेकायची. आता गप बसायचं की नाही मेंढ्याने. तो म्हणलं तुला कोणी सांगितलं माझ्या ओठाला लावत होतो, मी कुत्र्याच्या नाकाला लावून चिकटवत होतो. आता काय वाटलं असेल त्या मुलीला. म्हणून तुमचं झालं असेल तर उत्तम, पण झालं नसेल तर वृषभवाल्यांनी जाऊ नका तिकडे. धनुच्या बायकांना फार त्रास होतो. कारण का तर कोणाला त्रास होतो. धनुच्या त्यांनाच स्वतःला. त्या इंटेलिजंट असतात, त्यांनाही शिकावं. आणि कपॅसिटी असते. ही क्षात्र तेजाची राशी आहे आणि ब्रह्मते गुरु आहे मालक. ज्ञान आहे, हिंमत आहे, सगळं आहे, पण लिमिटेशन येतं ना. उदाहरणार्थ हायवेवर एक ॲक्सिडेंट झाला रात्री 2ला, तर धनुचा नवरा म्हणू शकतो तू जरा आतनं कडेला मी बघून येतो एक्झॅक्ट काय झालं आहे. तुम्ही जर सांगितलं जरा दार लावून घ्या, मी आलेच हायवेवर जाऊन 2 वाजता, सोडतील का नवरे. हा जो काही मर्यादेचा भाग येतो ना, त्यांनी धनुच्या बायका घुसमटलेल्या आढळतात. धनुराशीच्या मुलीला नवरा पण असा बहादूर मिळाला पाहिजे. यस तुझा काय प्रॉब्लेम नाही, तर
तो जो कन्यावाला असेल इकडे जाऊ तू पण नको धनु तिकडे जाऊ नको तो तू पण problem. धनु आहेस. अरे धनुच आहे तिथे सगळे धनु धनु नाही पटत. पटत नाही म्हणजे काय, अपेक्षा भंग थोडा होतो. मग तुमची कोणाचीच धनु नाहीये. देव न मानणारे आणि अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारे अशी जी व्यक्ती असतात यांच्या राशीमध्ये काय असतं किंवा ग्रहांमध्ये अशी काय स्थिती असते की ते अशा गोष्टी मानत नाहीत किंवा विश्वास ठेवत नाहीत. देव न मानणं हा प्रकार मी पाहिलाच नाही. मी नास्तिक माणसाच्या पायाचं तीर्थ घ्यायला आजही तयार आहे. पण विषय आला म्हणून तुम्हाला 2 नावं सांगतो. उद्या जर कोणी मला म्हणालं नास्तिक माणसाच्या पायाचं तीर्थ घ्या तर मी डॉक्टर लागूनच घेईन. मुलगा लेखन किंवा प्रवास करत असताना एवढा दगड लावून तरणा थाटा मुलगा गेला तरी त्यांनी कुठेही आपली तत्त्व बदलली नाहीत. आणि आस्तिक माणसाच्या पायाचे तीर्थ घ्यायला चालले बाबासाहेब कीर्तनकार कोण आपले सातारकर त्यांचं घेईन. त्यांचा मुलगा माईक दुरुस्त करताना शॉक लागून गेला पण त्यांनी कीर्तन ते म्हणले की मी ट्रस्टी आहे, मालक नाही. देवाचा होता देवाने नेला. ते पांडुरंगापासून ढळले नाहीत, हे नास्तिकतेपासून ढळले नाहीत. अशी स्थिर माणसं कमी असतात. बाकीचे मिथुनवाल्यांचं तर बघायलाच कधी नास्तिक कधी आस्तिक कधी काय पण असे लोक फार क्वचित. त्यामुळे त्यांच्या कुंडल्याही मला फारशा मिळाल्या नाहीत. पण जो स्वतःला नास्तिक म्हणतो ना तो आईला तर मानतच असतो ना. श्रद्धाहीन नाहीच मला माणूस मिळाला. सर खरोखर खूप खूप आभार. माझ्या मते प्रत्येकाला आता आपल्या राशीबद्दलचं समाधान झालेलं असेल. पण खूप छान रंजक किस्से सांगितले. पण मला तुमचे आभार मानायचे. ह्या ठिकाणी एवढी मोठमोठी माणसं येऊन गेली त्या मनाने मी एक अत्यंत सामान्य माणूस एक उपेक्षित विषय मी घेतला आहे. पण तुम्ही मोठेपणाने मला इथे बोलवलं, धन्य झालो. धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. माझं कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.